तर मी घेतली आहे ही कंठी. नमस्कार. तर आम्ही आज निघालो आहे माझ्या मोठ्या नंदेच्या घरी जायला. माझे मिस्टर रिक्षा चालवत आहे. मस्त सनसेट झालेला. आम्हाला तिघांना सोडलं आणि मग माझे मिस्टर कामाला गेले. दुसऱ्या दिवशी ते आल्यावरती आम्ही निघालो जानकादेवी मंदिरात जाण्यासाठी. तर मंदिर इतकं छान आणि सुरेख आहे, की असं वाटतं तिथं शांत बसून राहावं. कोणाची किटकिट नाही, काय नाही. आपलं शांत असं मनाला एकदम शांत वाटतं. तर मला हे पहिले स्टेप आवडते करून. इथे जुन्या काळातला पंप आहे. तिथे आपलं मस्त पाय धुवायचं आणि मग देवीच्या दर्शनासाठी जायचं. देवीचं मंदिर असं खाली पायऱ्यांना उतरून आहे. मस्त देवीचं दर्शन वगैरे केलं. मग बाजूला शंकराचं आणि गणपतीचं मंदिर आहे, तर तिथेही पाया पडून घेतलं. तर गणपती बाप्पाचे पाया पडून मग बाहेरच श्री रामदास स्वामींचेही पाया पडून घेतलं. तर मंदिराच्या बाहेरचं परिसर इतकं सुंदर आणि शांत आहे, की असं वाटतं तिथे बसून राहावं. बाहेरच्या मैदानात क्रिकेटची मॅच चालू होती आणि आमची पिल्लू अशी रिक्षामध्ये मस्ती चालू होती तिची. तर म्हटलं इकडे तिकडे फिरून भूक लागली होती, तर ठाण्यातला प्रसिद्ध राजमाताचा वडापाव खाल्ला. तिथूनच पुढे आल्यावरती मी माझ्या जॉबवर आली. आता सध्या जॉबवर जात नाही. तर म्हटलं जाता जाता स्वामींचे पाया पडून जावे आणि आपल्या हॉस्पिटलच्या स्टाफलाही भेटून घेऊया. 6 महिन्यानंतर मी आलेली इकडे. तर मला बघूनच सगळे स्टाफ धावत आले भेटायला मुलीला आणि मला. पण माझ्या हॉस्पिटलचा स्टाफ भरपूर मोठा आहे. पण सध्या ड्युटीप्रमाणे 4-5 जणच होती. तर जे आहे ते मी त्यांच्यासोबत भेटून घेतलं. मजा-मस्ती केली आणि नंतर मग श्री धन्वंतरी देवाचे पाया पडून घेतले. हे आपले आरोग्याचे देव आहेत. तर स्वामींना मी खास करून आधीपासून घेऊन ठेवलेली कंठी. तर म्हटलं आता तिथे चाललोय त्या रस्त्याने, तर जाता-जाता स्वामींचे दर्शनही करूया आणि मग स्वामींसाठी कंठी आणलेली तीही स्वामींना घालूया. तर कंठी अशी लहान झालेली, त्याला तर मी धागा लावून घेतला. तर बघा ही अशी पिंक कलरची कंठी घेतली आहे. तर मी म्हटलं मी आणली आहे तर मी माझ्या हाताने घालते स्वामींना. तर हे बघू शकता तुम्ही स्वामींना कंठी घातल्यावर स्वामी किती छान असे दिसतात.